नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कटियामध्ये. कटिया मीन्स कम्प्युटर ॲडेड 3 डायमेन्शन इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन. हे कटिया सॉफ्टवेअर आहे मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंगसाठी, जे डिझाईन बनवतात, ऑटोमोबाईल असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याच रिलेटेड. आता आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत कटियामध्ये असेंब्ली कसे करायचे. ओके, त्यामध्ये 2 टाईपचे असेंब्ली असतात, एक बॉटम अप असेंब्ली असतं आणि एक टॉप डाऊन असेंब्ली असतं. आज आपण टॉप डाऊन असेंब्ली बनवणार आहोत. असेंब्लीचे नाव आहे प्रेस टूल असेंब्ली. ओके, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली असेंब्ली कसे डिझाईन करायचं स्टार्ट टू एंड हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, आणि प्रेस टूल असेंब्ली याच्यामध्ये नंबर ऑफ पार्ट्स किती आहेत. बॉटम प्लेट आहे, बॉटम प्लेट साइज 250 150. ओके, आणि थिकनेस आहे 30 mm. नेक्स्ट आहे टॉप प्लेट आणि गाइड प्लेयर अँड गाइड बुश. नंबर ऑफ पार्ट किती आहेत 4. नंबर ऑफ पार्ट किती आहेत 4. म्हणजे हे जे गाइड प्लेयर आहेत ना, त्यांच्या क्वांटिटी 4 आहेत आणि बुशचे 4 क्वांटिटी. ते आपण पॅटर्न करणार आहोत. आता आपण आहे ना टॉप डाऊन असेंब्ली कशी बनवायची कटियामध्ये इझी वे मध्ये, आज आपण ते पाहणार आहोत. ओके, चला तर मग करूया सुरुवात. कटियामध्ये याचं स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन, असेंब्ली डिझाईन. ओके, असेंब्ली डिझाईन मध्ये नाव आहे त्याचं, जो पहिली असेंब्लीचं नाव काय, प्रेस टूल असेंब्ली. असेंब्लीचं नाव काय ते प्रेस टूल असेंब्ली. ओके, प्रेस टूल असेंब्ली मध्ये नंबर ऑफ पार्ट कुठे आहेत, किती नंबर ऑफ पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे बेस प्लेट, 1 नंबरला बेस प्लेट. ओके, बेस प्लेट, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, पॉइंट 1. ओके, हे पॉइंट्स पूर्ण हाईड करायचे. नेक्स्ट क्लिक करायचं बेस प्लेट वरती, इन्सर्ट जॉमेट्रिकल सेट, ॲक्सिस, सिस्टीम. ओके, नेक्स्ट पॉइंट, ॲक्सिस सिस्टीम. आणि पॉइंट द्यायचा 0 0. इन्सर्ट बॉडी. ओके, ड्रॉ द फर्स्ट बेस प्लेट. बेस प्लेट अप्लाय करायचे, ड्रॉ करायचे. ओके, बेस प्लेटची साईज आहे 250 150. 250 150 100. या बेस प्लेट मध्ये नंबर ऑफ होल्स किती आहेत. नंबर ऑफ होल्स आहे 30, एक्स ऍक्सिस 30 आणि 30 30 30 आणि डायमीटर 25. नंबर ऑफ होल्स आहेत 4. नेक्स्ट यूज होल्ड कमांड, क्लिक फेसला क्लिक करायचं. फेसला क्लिक केल्यानंतर पोझिशनिंग स्केचचं पोझिशनिंग द्यायचं आहे. ओके, स्केचचं पोझिशन आहे तर डिस्टन्स 30 30. एक्झिस्ट डायमीटर आहे 25 आणि होल आहे अप टू नेक्स्ट. ओके, इथं नंबर ऑफ होलचा पॅटर्न आहे. पॅटर्न मध्ये सिलेक्ट 190 डिस्टन्स आणि सेकंड पोझिशनला क्लिक करायचं आणि सिलेक्ट एज, रिव्हर्स डायरेक्शन आणि होल आहे 90. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये दुसरे एक होल आहे. डायमीटर आहे 50 आणि 1 to 5 आणि 50 सेम आहे. नेक्स्ट होलचा जो डायमीटर दिलाय 50चा होल काढायचा. ओके, सिलेक्ट होल कमांड, फेसला क्लिक करायचं आणि याची पोझिशन डिफाईन करायची. पोझिशन किती दिलेली आहे, एक्स डिस्टन्स पासून
125 आणि नेक्स्ट आहे या एज पासून 50 आणि होलचा डायमीटर आहे 50 आणि हे पण होल अप टू नेक्स्ट आहे. हा झाला एक प्लेट. बॉटम प्लेट त्यानंतर बॉटम प्लेट नॉर्मल कलर द्यायचा म्हणजे कलर कोडिंग आपल्याला. ओके, हा झाली बॉटम प्लेट. नेक्स्ट आपल्याला ड्रॉ करायचा आहे टॉप प्लेट. तर डबल क्लिक करायचं असेंब्लीवरती. ओके, असेंब्लीवर डबल क्लिक नंतर इथं आर करायचा आहे न्यू पार्ट. येस, नेक्स्ट आहे आपली ड्रॉ करायचं आहे तुम्हाला टॉप प्लेट. ओके, टॉप प्लेट हे झाली आपली टॉप प्लेट. आता या टॉप प्लेट मध्ये पण सेम प्रोसेस की मी बॉटम प्लेट हाईड करतोय. नेक्स्ट प्रोसेस करायचं आहे सेम, इन्सर्ट जॉमेट्रिकल सेट ऍक्सिस सिस्टीम. ओके, नेक्स्ट इन्सर्ट पॉइंट. हे प्लेन हाईड करायचे सगळं. प्लेन हाईड केल्यानंतर पॉइंट आणि पुट ऍक्सिस सिस्टीम. इथं ऍक्सिस सिस्टीम दिलेली आहे आणि ओरिजिन असेल तो यामधला ऍक्सिस सिस्टीम मधला पॉइंट्स. सॉरी, इथं दिलेले आहे पॉइंट्स. नेक्स्ट इन्सर्ट करायची आहे बॉडी. ओके, आता या बॉडीमध्ये आपल्याला ड्रॉ करायचा आहे एक टॉप प्लेट. आता टॉप प्लेटची साईज किती दिलेली आहे? टॉप प्लेटची साईज इथं ड्रॉइंग मध्ये दिलेली आहे. टॉप प्लेट आहे 150-250 आणि सेम थिकनेस आहे 30. ओके, टॉप प्लेट रेक्टँगुलर 250 150 आणि डायमीटर आहे त्याचा 30. नेक्स्ट या प्लेट मध्ये होलचे डिस्टन्स दिलेले आहेत. होल आहेत 30 वरती आणि त्याचा डायमीटर आहे 40. सेम 4 होल आहेत. जसं आपण टॉप बॉटम प्लेट मध्ये काढले होते सेम आपल्याला होल ड्रॉ करायचे आहेत टॉप प्लेटला. ओके, टॉप प्लेट मध्ये डिस्टन्स आहे 30 आणि डायमीटर आहे त्याचा 40. होल आहे अप टू नेक्स्ट. सेम पॅटर्न आहे होलचा. पॅटर्न कमांड यूज करायची. डिस्टन्स 190. सेकंड डायरेक्शनला क्लिक केल्यानंतर सेकंड डायरेक्शन येतं रिव्हर्स. नंबर ऑफ होल 9. ओके, हा झाला आपला एक झाला आपलं हे होल होल झाले. इथं काय करायचं आपल्याला लेंथ आहे 125 आणि वरून 100चा डिस्टन्स आहे. आणि नेक्स्ट याच्यामध्ये दिलेले आपल्याला काय दिले पॅड करायचा आहे 90चा. ओके, 90चा पॅड करण्यासाठी यूज करायचा आहे स्केच काढायचा आहे सिलेक्ट फेस. ओके, एक सर्कल ड्रॉ करून तो सर्कल आपल्याला म्हणजे टॉपहून जर घेतलं तर 100 डिस्टन्स आहे आणि या डिस्टन्स सिलेक्ट दिस साइड 125 आहे आणि सर्कलचा डायमीटर दिलेला आहे तो आपला किती 50. ऑटोमॅटिक तो 50 दिलेला आहे तर तो ग्रीन आहे. आणि त्याला पॅड करायचं आपल्याला. पॅड मीन्स काय असतं मटेरियल ऍड असतं. मटेरियल ऍड 90. ओके, हे झाली आपली टॉप प्लेट. आता नेक्स्ट आपल्याला टॉप प्लेट मी हाईड करतोय. सेम प्रेस टूल असेल मध्ये डबल क्लिक करायचं
डबल क्लिक केल्यानंतर पार्ट ऍड करायचा आहे. पार्ट ऍड केल्यानंतर इथं विचारतं आता नेक्स्ट जो पार्ट काढायचा आपल्याला, पार्टचं नाव आहे गाईड प्लेयर. दुसरं कुठलं नाव आहे? गाईड प्लेयर. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, .1 द्यायचं. आणि नेक्स्ट इथं आपल्याला ऍड करायचं आहे गाईड प्लेयर. सेम प्रोसेस गाईड प्लेयरला पण इन्सर्ट जॉमेट्रिकल सेट, ऍक्सिस, सिस्टीम, इन्सर्ट पॉइंट, इन्सर्ट जॉमेट्रिकल सेट, इन्सर्ट बॉडी आणि सिलेक्ट स्केच आणि सिलेक्ट एनी प्लेन. ओके. नेक्स्ट आता ह्या गाईड प्लेयर काढते वेळेस त्याचं आपलं डायमेन्शन चेक करायचं आहे. गाईड प्लेयरचे नंबर ऑफ डायमेन्शन किती आहेत? गाईड प्लेयरचा डायमीटर दिलेला आहे 25 आणि लेंथ आहे टोटल 200. गाईड प्लेयर मध्ये आपल्याला याची लेंथ आहे 200 आणि डायमीटर आहे 25. डायमीटर 25. पॅड मीन्स काय असतं? मटेरियल ऍड करायचं आहे. मटेरियल ऍड कितीच आहे? 200. ओके. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला चाम्पर दिलेले आहे 2x45. तर चाम्परवरती क्लिक करून चाम्परला क्लिक करायचं. ओके. हा झाला आपला चाम्पर 2x45. सेम गाईड प्लेयरला कलर द्या. मी हाईड केलं गाईड प्लेयरला. नेक्स्ट आपल्याला काय 4 पार्ट आहेत नंबर ऑफ. नेक्स्ट पार्ट ड्रॉ करायचा आपल्याला बुश. पार्टचं नाव काय? बुश. गाईड बुश या बुश. गाईड बुश, सॉरी गाईड बुश. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, .1. ओके. सेम प्रोसेस, इन्सर्ट जॉमेट्रिकल सेट, ऍक्सिस सिस्टीम, पॉइंट, इन्सर्ट बॉडी, सेम आहे गाईड बुश. आता या गाईड बुश मध्ये आपल्याला त्याचे काय दिले? डिस्टन्स दिलेले आहेत. पहिला डायमीटर आहे 40 आणि दुसरा आहे 25. लेंथ आहे 60. ओके. सेम डायमीटर 40, एक डायमीटर 40 आहे. सेम एक सर्कल ड्रॉ केला आणि या सर्कल आणि हा सर्कलचे मी काय करतोय? कॉन्सेंट्रिसिटी करतो, म्हणजे सेम डिस्टन्स वरती आहेत. सेंटर पॉइंट दोन्हीचा सेम आहे. नेक्स्ट करतो 25. ओके. 25 के अंदर एक्झिस्ट आणि पॅड आहे 60. पॅड किती आहे आणि चाम्पर दे द्यायचं 2x45. चाम्पर आहे 2x45. ओके. आता काय केलं? आपण नंबर ऑफ पार्ट ड्रॉ केलेत. नंबर ऑफ पार्ट्स आहेत. ओके. गाईड प्लेयर आहे, गाईड बुश आहे आणि टॉप प्लेट आहे. ओके. आता आपल्याला करायचं याची असेंब्ली, म्हणजे हे आपल्याला असेंब्ली मध्ये करायचं. असेंब्लीच्या वेळेस आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट जो टूल बार असतो तो असतो मूव्ह टूलबार. ओके. टूलबारचं नाव काय? मूव्ह टूलबार. नंबर ऑफ पार्ट किती झाले? 4 झाले. नेक्स्ट आपल्याला पॅटर्न करायचे आहेत. मूव्ह टूलबार मधून मी एका पार्टला थोडं साईडला करतोय, म्हणजे इथं ओव्हरलॅप झालेले आहेत. ओके. नंबर ऑफ पार्ट 4 आहेत. टॉप प्लेट आहे, गाईड प्लेयर आहे, गाईड बुश आहे. सेम आपल्याला याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला नंबर ऑफ पार्ट किती आहेत असे असेंब्ली बनवायचे आहे. ओके. डिटेल येऊ दिले. टॉप प्लेट, बॉटम प्लेट, गाईड प्लेयर, गाईड बुश. ओके. या असेंब्लीमध्ये आपल्याला प्रेस टूल असेंब्लीमध्ये पहिला आपला जो पार्ट असेल बेस प्लेट, ही बेस प्लेट आहे. ओके. हे प्लेन सध्याला आपण हाईड करू.
या बेस प्लेट आपल्याला मॅच करायचं आहे ऍक्सिस टू ऍक्सिस आणि नेक्स्ट करायचं फेस टू फेस. नेक्स्ट या बेस प्लेट मध्ये आपल्याला गाईड प्लेअरची नंबर ऑफ पॉइंट किती पाहिजे 4. तर इथं प्रोडक्ट मध्ये नंबर ऑफ पार्ट झाले ऑटोमॅटिकली 3 म्हणजे ऑलरेडी एक आहे तर 3 पार्ट. ओके ओके. सेम प्रोसेस ऍक्सिस टू ऍक्सिस मॅच करायचं आणि नंतर फेस टू फेस टू फेस फेस टू फेस. ओके. सेम आता आपल्याला बुश आहे. बुशला मी थोडा अप करतोय, त्याचा डिस्टन्स असं काय स्पेसिफिक दिलं नाही. सेम आपल्याला गाईड प्लेयर झाले आणि बुशचे पण आपल्याला नंबर ऑफ पॅटर्न करायचे आहेत 4. ओके. सेम बुश बुशचा डिस्टन्स. हा नेक्स्ट आपल्याला त्याच्यावरती प्रेस करायचं आहे टॉप प्लेट. ओके. ही झाली, हे आहे आपली असेंब्ली. ओके बघा प्रॉपर बनली का असेंब्ली. ही झाली प्रेस टूल असेंब्ली. आता या असेंब्ली मध्ये आपल्याला सिक्वेन्स पाहिजे, हे सगळे बुश पाहिजे, नंतर गाईड प्लेयर पाहिजे सिक्वेन्सली. याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, यामध्ये आपल्याला पाहिजे गाईड प्लेयर पाहिजे, प्रॉपरली बुश पाहिजे, सिक्वेन्स पाहिजे सेम. तर इथं आहे एक ऑप्शन आहे इथं ग्राफिक्स ट्री रिकव्हरी. ओके. इथं आपण काय क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्स येते. गाईड प्लेयर गाईड बुश आपल्याला शेवटी पाहिजे तर शेवटी आलं. अप्लाय. ओके ओके. हे झाली आपली प्रॉपर गाईड प्लेयर, गाईड बुश आणि टॉप प्रेस टूल असेंब्ली. या टाईपच्या आपल्याला असेंब्ली बनवायचे असतात. ओके ओके. हे असेंब्ली आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. बटरफ्लाय असेंब्ली, नंबर ऑफ असेंब्ली, ड्राफ्टिंग, स्केचर, सरफेसिंग, सीट मेटल. ओके. तर आता हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना खरंच डिझाईन मध्ये करिअर करायचं असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या नंबरवरती ज्यांना ट्रेनिंग हवी असेल या नंबरवरती कॉल करा. चला आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.